1 2 3 स्टार्ट. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धू बॉस, आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष शंकुभैया व आज संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं मी संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर 2 शब्द सांगतो, तर ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी माझी नम्रतेची विनंती. संभाजी व कवी इंद्रायणी भीमानीच्या कडेला उभारले होते. मुघलांनी त्यांना घेरले. पाहते तर काय मुकरत खान म्हणाला पकडायला या बादशाच्या समोर तलवारी काढल्या. कुणीतरी एक पाऊल उचलायचं. संभाजी महाराजांची नीती नजर गेल्या 4 पावले मागे सरकायचा. कुणाचा धाडस होणं संभाजी महाराजांना धरायचा. शेवट मुघलांकडे टाकले आणि मराठ्याचा छत्रपती मोगलांच्या हाती लागला. दुर्दैव मराठ्याचं किल्ल्याच्या कडेनं संभाजी महाराजांना नेलं जात होतं, पण किल्ल्याच्या वारकऱ्याला दारकऱ्याला माहित नव्हतं आपला राजा कैद झालाय. दूध पळत आला. हुजूर हुजूर बड़ी खुशी खबर है, संभा गिरफ्तार हो गया है. मुकरत खान ने संगमेश्वर में संभा को गिरफ्तार कर लिया है. औरंगजेब म्हणाला लाया जश्न शाना से उठ के रात को हो जाए जश्न. संभाजी महाराजांना दरबारात आणलं गेलं. औरंगजेब म्हणाला संभा कहारा काय खजाना, कहारा के लूट. औरंगजेब म्हणाले संभाजी महाराज म्हणाले औरंगजेब तू गिळलंस महाराष्ट्र, तुझ्यासारखे होणार नाहीत बेईमान. मरू इथंच अखेरपर्यंत लढत राहू. महाराष्ट्राच्या मातीतल्या कणाकणाला मी खजाना मानतो. आमच्याच मातीतून आमच्याच गद्दारी करणाऱ्या त्याच्या मातीत जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आमच्या मातीत परतत नाहीत. औरंगजेब म्हणाला जब 9 वर्ष का था तब हमें आगरा में मिला था. तब हमने इसको पूछा था अरे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तो संभा ने जवाब दिया हमें किसका डर नहीं लगता, पर हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफर ने. हे अल्लाह इन मराठी अपने बच्चों को क्या खिलाते, क्यों पैदा नहीं होता ऐसा एक बिशक हमारे जमाने में. संभाजी राजे म्हणाले औरंगजेब तुझ्या पोटी कसे जन्म संभाजी, स्वतःच्या बापाला विष घालून मारणार तू, स्वतःच्या भावाचा आमकतल करणारा तू, तुझ्या पोटी कसे जन्म संभाजी. संभाजी जन्मेल शिवछत्रपतीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत आणि सह्याद्रीच्या कड्यावर आणि तुझ्या नरड्यावर बस. औरंगजेब म्हणाला संभा तुम मुस्लिम होने को तैयार हो, हम तुम्हें माफ करते. संभाजी राजे म्हणाले तुझी पोरगी मला देत असलास तर मी मुसलमान व्हायला तयार होतो. औरंगजेबाची शेवटची मुलगी जनतुन्निसा, तिचं वय होतं 46 आणि जेव्हा संभाजी राजे पकडले गेले त्यांचं वय होतं 32. कोणत्याही शीतला पोरगा म्हणतो मी 50 शीतल्या बाईसोबत लग्न केलं. औरंगजेब कडाला म्हणाला या अल्लाची दुआ मागण्यासाठी स्वतःचं सिंहासन त्यागून काय गुडघे टेकून त्या नमाजाच्या रुखात बसला. संभाजी राजे म्हणाले कवी आहात आपण, सुचते का यावर एखादी कविता. कवीजी म्हणाले का माणूस मृत्यूच्या पोटात त्याला भीतीना भय नाही. कवीजी म्हणाले सुचते ना राजन, हो राजन तुम हो सांचे, तुम लढे बहुत जंग, देख तुम्हारा तेज तखत औरंग. काय राजे काय लढला तुम्ही जंग, काय तुमचा शौर्य, काय तुमचा तेज, काय तुमचा धाडस. तुमचा शौर्य तेज धाडस बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढून गुडघे टेकून बसलाय. औरंगजेब कडाला म्हणाला आतापासून हातीच्या बद्दल घोडास्वार केले असेल, आता त्याला उंठाला बांधा. आतापासून राजमुकुट मिळाला असेल, आता त्याला घुंगरासेल टोपी बांधा. आतापासून राजालंकार घातले असतील, आता त्याला काटे साखर दंड बाळा आणि निघाले दिंड वाजत गाजत. कुठून तरी दगडाचा थाप छातीवर आदळायचा. रेबर रक्ताची निघायची. कुणीतरी यायचं थुकायचं, कुणीतरी यायचं शिव्या द्यायचं, कुणीतरी यायचं उंटाची शेपटे पिंगळायचा. उंट थ्या नाचायचा. काठी साखर दंड जागी टचायची. 9 वर्ष औरंगजेबाच्या दिमाखात गोंधळ घातलेल्या संभाजीला बघण्यासाठी कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या छतावर, कोण कुणाच्या झाडावर बसले होते. कसा दिसतो संभाजी, कसा आहे संभाजी. कुणीतरी यायचं तलवारीच्या टोकानं संभाजी महाराजांच्या अंगावर रेगभर रक्ताची निघायची. इतके रक्त आले होते संभाजी शेंदूर फसल्या हनुमानासारखे दिसत होते. बस संभाजी महाराजांना दरबारात आणलं गेलं. मुकरत खान म्हणाला संभा झुकाला मना सामने. कवीजी म्हणाले झुकेंगे नहीं झुकाएंगे. सरदेशी खामोश. इसकी जबान मत बोलती, इसकी जबान कर दो. इसकी आंखों में बहुत तेज, इसकी आंखें कर दो. ले चले सामान सामने. संभाजी महाराजांना दरबारात नेले गेले. लालबुद्ध आपल्या सळ्यात दिसल्या. बकबका दूर जाऊ लागला. त्याला जवळ त्या गेल्या, त्या चुकणाल्या बाहेर निस्त्या खापड्या उरल्या. रक्ताचे गोळे पडू लागले. त्या डोळ्यात घेतले होते आई भुनीचे दर्शन. त्या डोळ्यात केले होते आपल्या मावळ्याला इशारे. पुन्हा संभाजी महाराजांची जीभ छटायची होती. चौघजण आले, भरतानावर दाब दिला तरी उघडे ना. एकाने मस्तकावर प्रार केला तरी उघडे ना. अरे उघडे कसा सिंहाचा जबडा आहे. सिंहाच्या जबड्यात घालून यात मुजी ती जात मर्द मराठीची. एकाने युक्ती सुचली. संभाजी महाराजांचं नाक दाबून धरायचं. संभाजी महाराजांचं नाक दाबून धरलं. सासूसाठी जीव कमावला. आगला टाकला साप. त्या जीवनामध्ये जगदंब असे हुंकारे. त्या जीवन घेतले होते हर हर महादेवची गर्जना. त्या जीवन मला त्या औसा मासाहेब सईबाई आणि ती जी पली होती समोर वळ करत. तिला सुद्धा संभाजी महाराजांपासून पोरकवायचं नव्हतं. औरंगजेबाची शेवटची शिक्षा संभाजी महाराजांचं मस्तक कलम करायचं.
इंद्रायण भीमाच्या कडेला आलं, त्यात तिथल्या रेतीत रुळलं, त्यातलाच सख्या इंद्रायणी भीमाने विपरला, इंद्रायणी भीमाने थरारली, तीही आज रडतच सांगते, खरा सर्जावून गेला माझा संभाजी राजा, अखेर परत लढत राहिला. औरंगजेब सुद्धा शेवटपर्यंत म्हणत राहिला, ए अल्लाह होंगे कामयाब, त्या खाली हात लोटना पडेगा दिल्ली. औरंगजेबाच्या नशिबातच नव्हतं वापस दिलेला जायचं. संभाजी महाराजांच्या एका रक्ताच्या तेव्हातून लाखो संभाजी जन्माला येईल. संताजी धनाजी सारखे 14 वर्षे हिंदू स्वराज्य चालून औरंगजेबाची तच कबर बनवलेली मग शांत झाला. संभाजी शिवाजी महाराजांनी दाखविलं कसं जगायचं आणि संभाजी महाराजांनी दाखविलं कसं मरायचं. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराज.